विद्यार्थी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दशरथ वाडकर वेगवान गोलंदाज निघालाय गोलंदाजी मार्कवरतून पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आणि अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूला चांगली उभारी मिळाली. ज्या अर्थी साई बॉयज संघातून पदार्पण मुंबईच्या पटलावरती करतो काय, तदनंतर सीकेएम बोरगाव संघाच्या माध्यमातून खेळतो काय, अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा हा खेळाडू खेळतो आहे. नाव आहे दशरथ वाडकर. गोलंदाजी मार्कवरती उभा राहिला एक वेगवान गोलंदाज या वाई पश्चिम भागातला. आणि ज्या अर्थी समोर फेस करेल अंडर 23चा खेळाडू, नाव आहे साहिल बनगे. दशरथ वाडकर ही अंडर 23चा खेळाडू, म्हणजे एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पहिला बॉल डिलिव्हर करेल. नाव आहे दशरथ वाडकर. वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा निघालाय. यस, पहिला चेंडू घेऊन निघतोय दशरथ वाडकर. हो, इथेच मात्र पहिल्या चेंडूला उडवलंय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहिली विकेट साहिल, महत्वपूर्ण खेळाडू माघारी परतोय. ज्या अर्थी आपण चर्चा केली, साहिल एक आक्रमक फलंदाज. दोन्ही फॉर्मॅटचा अनुभव साहिलला होता. लेदर बॉल तितकाच चांगला खेळलाय, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती चांगला दमखम दाखवलाय. परंतु व्हेरी फर्स्ट बॉल मोठा फटका खेळण्यासाठी तो गेला आणि इथे मात्र काय झालंय तर घात झालाय. लॉंग ऑफच्या खेळाडूने टिपले. ही झेल पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला धाडला या दशरथ वाडकरने. नक्कीच सर, दशरथ वाडकर अगदी दहशत निर्माण करतोय अगदी वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये. आणि जिथे मात्र आपण बोरगाव संघ विचार केला तर महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. आज मात्र पहिल्या चेंडूवरती अकोट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने उडवायचं होतं, फटका फसलाय. तदनंतर मात्र लॉंगॉनला अमित वाडकर त्या ठिकाणी होते. अतिशय चांगला झेल घेतलाय. महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय साहिलला. आता मात्र जबाबदारी असेल संपूर्ण राहुल बनगे स्ट्राईक एंडला पोहोचत आहेत. दशरथ वाडकर, ओ काय फटका खेळला. यस, याही चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जयराज वाडकर. यस, झेल मात्र सोडला जाईल. महत्वपूर्ण खेळाडूचा झेल सोडलाय. नक्कीच ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, एक चांगल्या खेळाडूकडून सुटले एक सोपी झेल, यालाच क्रिकेट म्हटलं गेलं. आणि ज्या अर्थी राहुल बनगेची झेल किती महागडी ठरेल येणाऱ्या काळामध्ये, या झेलचा आम्हाला उपद्रव काय पाहायला मिळेल. कारण वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम आकोशी नाव आहे राहुल बनगे, या खेळाडूची झेल सोडली आहे. होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता याही खेळाडूकडे आहे. आणि ज्या अर्थी दशरथ चेंडू डिलिव्हर करतोय, अतिशय चांगले चेंडू डिलिव्हर करतोय, वेगावरती स्वार होऊन जाईल हा गोलंदाज. याही बॉलला दिशा दिली आहे फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक तिथे मात्र जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न. आज अटेम्प्ट पहा, प्रयत्न पहा, चेंडू लॉंग लेग सीमा रेषा पार, मिळतील धावा या बॉलवरती 4. नक्कीच सर, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतला होता चेंडू, अतिशय चांगला पूल केलाय आणि लॉंग लेगचं क्षेत्ररक्षक आणि अगदी पराकाष्ठा केली, परंतु हाताला लागून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. जशाच तसं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना आपण पाहतोय राहुल बनगे. मोठी जबाबदारी असेल, आज संघ अडचणीत आहे. पहिली विकेट साहिल हा यंगस्टर क्रिकेटर आज मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. महत्त्वपूर्ण आहे, सेमीफायनल क्रमांक 2 आहे वागेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे आपण पाहतोय. आणि कुठेतरी राहुल बनगेची झेल पकडणं खूप महत्त्वाचं आहे. या खेळाडूला जर तुम्ही लवकरात लवकर माघारी पाठवता तर आकोशी संघाला पहिल्या सत्रामध्ये तुम्ही कमी धावसंख्येवरती रोखू शकता. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दशरथ वाडकर करतोय. मी म्हणे नक्कीच कुठेतरी थोडंसं अपूर्ण प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. या बॉलला इथे मात्र खेळून काढलाय. आता मात्र डीप मिड विकेट येईल, फेक करेल, एक धाव निश्चित अंकित झाली आहे. आणि ज्या अर्थी कुठेतरी राहुल बनगेला मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप महत्त्वाचं आहे. संतोष सर, ज्या अर्थी पहिल्या सत्रामध्ये आकोशी संघाला सर्वात मोठा स्कोर उभा करायचा असेल तर. येस, नक्की 4 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर अगदी जबाबदारी असेल राहुल बनगे याच्या खांद्यावरती. तत्पूर्वी आदरणीय विजय रेटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आदरणीय विजय रेटेकर सर यांना विनंती असेल. आणि ज्या अर्थी आपण पाहतो या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न फसलाय. मनोज बनगे स्ट्रायकिंग एंडला हा खेळाडू आहे, फसतोय, बीट होतोय. आणि ज्या अर्थी दशरथ वाडकरची आपण चर्चा करतोय, एक चांगला गोलंदाज. ज्या अर्थी आपण पाहतो सध्याच्या घडीला या खेळाडूचा बोलबाला आहे, वेग अतिशय चांगला आहे या खेळाडूचा. आणि ज्या अर्थी आपण या खेळाडूचा नामोल्लेख नक्कीच करतो, एक वेगवान गोलंदाज वाई पश्चिम भागातून कोण आहे तर दशरथ वाडकर एक त्याच्यामध्ये नाव आहे. हो, आता मात्र चेंडू पहा, ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल पिच केलाय, थोडंसं कमी उसळी या बॉलला दिलं. आणि ज्या अर्थी कित्येक बॉल जर तुम्ही पाहिले तर दशरथ वाडकर बॉलच्या पाठीमागे उसळी चांगली देतो, परंतु या बॉलला पहा फ्रंट फूटवरती खेळवलं, उंची कमी दिली, बीट केलं. मनोज बनगेला धावफलकावरती आम्ही 7 धावा लागल्या.
7 धावा धावफलकावरती लागल्या. एका षटकाचा खेळ संपला. इथून पुढे 18 बॉलचा खेळ आपल्या समोर असेल. षटक कुणाच्या खांद्यावरती दिलं जाईल जबाबदारीचं षटक असेल, कारण समोर फलंदाज राहुल बनगे, ज्याने अल्पावधीमध्ये अनेक मैदानं गाजवलेली असा खेळाडू. नाव आहे राहुल बनगे. तर मी विनंती करेल सन्माननीय किशोरजी निकम साहेब आपल्या शुभहस्त्या इथे सत्कार घेण्यात यावा. आपण पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सर्वेसर्वा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे कुटुंब प्रमुख माननीय श्री सन्माननीय संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा. अर्थातच मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आलेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान सत्कार इथे करतोय. नक्कीच ज्या अर्थी आपण पाहतो 32 शिराळा प्रीमियर लीग याच मैदानावरती संपन्न झाली आणि ज्या 32 शिराळा असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा इथे मात्र आदरातिथ्य सन्मान संपन्न होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती अमित वाडकर, खूप सारा अनुभव, 40+ खेळाडू, नवी मुंबई पोलीस कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जाऊन उभे राहिलेत. निघालेत अमित वाडकर. या बॉलला राहुल बनगेने दिली आहे दिशा. मिळतील धावाचा येतो षटकार. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय या बॉलच्या पाठीमागे वेळ खूप होता, तदनंतर राहुलने आपली बॅट गोपिनीसारखी फिरवली आणि 6 धावा अंकित केल्या. आणि नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, नाव आहे अमित वाडकर, तर दुसऱ्या बाजूला अकोशी गावचा सितारा राहुल बनगे. या बॉलला कव्हर रिझन मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेक केली जाईल. 2 धावा इथे मात्र निश्चित अंकित होतात. ज्या अर्थी आपण चर्चा केली संतोष सर की राहुल बनगेची विकेट झेल सोडली, तदनंतर राहुल बनगेने केलेला हल्ला बोल एक षटकार नक्कीच मारलाय मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी नक्कीच विशाल सनस यांची कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये 2 चाव्या आहेत गाड्यांच्या. तर कुणाला जर ती कॅरी बॅग भेटली असेल, ब्ल्यू कलरची कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये गाड्यांच्या 2 चाव्या आहेत. तर विनंती असेल कुणाला भेटली असेल तर प्लीज परत द्या. या बॉलला आता मात्र लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. मिळतील धावा या बॉलवरती 6 येतोय षटकार. येस थँक्यू सो मच. सन्माननीय निलेशजी आटुगडे साहेब यांचा देखील इथे मान सन्मान सत्कार घेण्यात यावा. मी विनंती करेल आयोजकांना माननीय सन्माननीय सुनीलजी आटुगडे साहेब यांचा देखील सन्मान इथे करण्यात येतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल KSK क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सर्वेसर्वा माननीय श्री सन्माननीय विजयजी शिंदे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा. या बॉलला आता मात्र कव्हर रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित अंकित झाले. थोडीशी चुकी, धाव फलकावरती आणखी 2 धावा येतील. आणि ज्या अर्थी राहुल आता मात्र तुटून पडलेला आहे, झेल सुटली, तदनंतर हा जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये काय खेळाडू आहे. फलंदाजी सर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल बनगे त्याची बॅट आज मात्र बोलते. आज मात्र स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या संघासाठी आज मात्र फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये राहुल बनगे. यस, याही चेंडूला उडवला कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. आता मात्र राहुल बनगेला परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. मोठी विकेट असेल. राहुल बनगे बाद, खेळाडू बाद. आणि ज्या अर्थी जाळं विणलं यावेळेस अमित वाडकर यांनी हा बॉल पिच केला उजव्या अष्टी बाहेर. खूप वाईडिश बॉल होता आणि त्याच्यावरती कुठेतरी बॉलपासून लांब होते राहुल बनगे, परंतु तदनंतरही तो फटका खेळला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा सोपा झेल पकडला. जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये राहुल अगदी सहजरित्या सापडले. याला म्हणतात अनुभव, जो आज मात्र दाखवला अमित वाडकर यांनी. ते 20 धावा धावफलकावरती. जर आज तुम्ही क्रिकेट हा खेळ खेळताय, फलंदाजाला तुम्हाला रीड करता आलं पाहिजे, गोलंदाजाला तुम्हाला रीड करता आलं पाहिजे, तेव्हाच कुठेतरी जाऊन तुम्ही चांगला खेळ दाखवू शकता मैदानाच्या आतमध्ये. आत्ताच्या घडीला हे खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच एक जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आपण पाहतोय राहुल बनगे सापडलेत. आता मात्र विशाल बनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महत्त्वपूर्ण अजूनही यानंतर 2 षटक असणार आहेत. महत्त्वाची जबाबदारी असेल. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवरती सज्ज अमित वाडकर. याही चेंडूला बुडवला. यश क्षेत्ररक्षक त्याखाली येत आहेत. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 24 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी समाप्त होईल.
जर आपण विचार केला दोन्ही संघ तोडीस-तोड दोन संघ आहेत. एका बाजूला तुम्ही बोरगाव संघ पाहताय, एका बाजूला आकोशी संघ पाहताय. महत्त्वाची स्पर्धा आहे वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटची नामांकित स्पर्धा. कोणता संघ ही स्पर्धा, कोणता संघ ही ट्रॉफी घरी घेऊन जाणार याची मात्र अंतिम सत्रात ओढ लागले. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल पाहिले आपण, त्यामध्ये मात्र गोंजारवाडी संघाने बाजी मारले आणि खऱ्या अर्थाने गोंजारवाडी संघाचा इतिहास जर पाहिला तर आजपर्यंत त्यांना नवी मुंबई आणि मुंबईमध्ये कोणतीही स्पर्धा जिंकता आली नव्हती, परंतु आज मात्र फायनलमध्ये ते जाऊन पोचलेत. नक्की ज्या अर्थी आज फायनलचा प्रवास त्यांनी केलाय, या मॅचमधून जो संघ विजयी होईल त्यांच्या समोर जाऊन भिडेल फायनलमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र प्राचारण केलंय, बोलवलाय. रोहनचा फुलरलिनचा बॉल लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. मिळतील या बॉलवरती धावा 4 आणि असा आहे नो बॉल. 5 धावा अंकित होतील या बॉलवरती. कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोहनचा राहिला आणि ज्या अर्थी बिमर फेकला त्याच्यावरती 4 धावा अंकित झालेत. महत्त्वाचा फटका येतोय. आक्रोशी संघाच्या स्कोअर बोर्डमध्ये आमूलाग्र बदल होतोय. नक्कीच पहिला चेंडू आणि अगदी मेजवानी असेल, फ्री हिटचा चेंडू आहे. याही चेंडूवरती मोठा फटका खेळला जाईल. 29 धावा बोर्डवरती लागतायत, गोलंदाज निघतायत. यस, इथे मात्र स्विंग अँड मिस खोलवर टप्प्याचा आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला आणि तिथे मात्र त्याला सन्मान अतिशय चांगला दिलाय. एकदा आता मात्र अंकित होईल. आणि ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये विशाल बनगे आहे, ज्या अर्थी आपण चर्चा केली 19-20चा काळ याने गाजवलेला आहे, ज्या अर्थी आपण चर्चा केली अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. मालिकावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, हे किताब त्याने घेऊन गेलेत. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. नाव आहे विशाल बनगे. डावकुरा फलंदाज राहुल बनगे आणि विशाल बनगे या जोडीने कित्येक काळ ज्या अर्थी आपण चर्चा करतोय वाई पश्चिम ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडली आहे. या बॉलला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली. डीप मिड विकेट येईल, थोडासा चुकलाय, फेक केली जाईल. 2 धावा नक्कीच अंकित होत आहेत. आणि ज्या अर्थी गोलंदाजी मार्गवरती रोहन वाडकरला बोलवलं, आतापर्यंत चांगले बॉल त्याने पिच केलेत, मोठे फटके खेळू दिले नाहीत, कंट्रोलमध्ये गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटची ओळख आहे. जर तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता तर नक्कीच तुमचं षटक चांगलं पाहायला मिळू शकतं. म्हणून की काय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टप्प्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा तुम्हाला करावंच लागेल. परंतु विशाल बनगे कोणकोणते स्ट्रोक दाखवणार हेही पाहणं उत्सुक्याचं असेल. पॅडलाईनची गोलंदाजी दाद मागितली आहे. रडारमध्ये बॉल होता परंतु मिडल ऑफ द बॅट घेऊ शकले नाही. हा बॉल होतोय निर्धाव. काय षटक फेकलंय, कौतुक नक्कीच करेन. सुरुवातीला जर आपण पाहिलं दशरथने षटक फेकलं, तदनंतर अमित वाडकर, तदनंतर रोहन वाडकर. काय षटक फेकलं गेलंय. जो मोमेंटो आहे पहिल्या षटकामध्ये, जे आपण चर्चा केली की राहुल बनगेला दुसऱ्या षटकामध्ये माघारी पाठवलं, त्याचा फायदा कुठेतरी रोहन वाडकरला होतोय. ज्या अर्थी मोठे फलंदाज परततात तदनंतर चेंडू टाकणं तुम्हाला सोपं होतं, कारण ज्यावेळेस आक्रमक फलंदाज चांगल्या बॉललाही षटकार मारतात. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि सातत्यपूर्व आपण चर्चा करतोय, थोडासा फॉर्मसाठी झगडतोय हा विशाल बनगे. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करत आलो, फॉर्म हा टेम्पररी असतो परंतु तुमचा क्लास हा परमनंट असतो. क्लास तुम्हाला दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. विशाल बनगेचा चांगला क्लास आहे, परंतु आता मात्र मेरिटवरती गोलंदाजी करतोय रोहन वाडकर. काय चेंडू त्याने आता मात्र डिलिव्हर केलेत. मोठा फटका एकही खेळू दिलेला नाही या षटकामध्ये. डावी एसटी सोडणारा बॉल होता. यावरती काय घडलंय, एक बॉल इथे मात्र आपण पाहतोय की डावी एसटी सोडतोय की काय, परंतु एक धाव इथे मात्र निश्चित अंकित झाली आहे. यस पंचांनी दर्शवलंय याच्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव असेल. चेंडू नक्कीच एस्टनवरतून ट्रॅव्हल झालाय. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 34 कुठेतरी 50+45+ धावा धावफलकावरती असणं खूप महत्त्वाचं आहे आकोशी संघाच्या माध्यमातून जर ही मॅच पाहिली तर. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न,
विशाल बनगेचा प्रयत्न फसतोय. सातत्यपूर्व याच रिझनमध्ये या खेळाडूने चांगले फटके खेळलेत, परंतु मी नक्कीच कौतुक करेन रोहन वाडकरने काय हे षटक हाताळले. या षटकामध्ये नक्कीच त्याने संयम ठेवला, कंट्रोल ठेवला, पॅटचा पेच ओपन करून दिला नाही फलंदाजाला, म्हणून की काय या षटकामध्ये खूप कमी धावा खर्च झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण 6व्या धावा लागल्या. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. तर नक्कीच एक चांगली धावसंख्या बोर्डवरती उभारणी केली जाते, जिथे मात्र आपण पाहिलं राहुल बनगे त्याचबरोबर साहिलला लवकर परतावं लागलं होतं. तदनंतर मात्र चांगली फलंदाजी करताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु नक्कीच मे 2021 मध्ये एक मोठी स्पर्धा येईल. वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण जर पाहिलं तर सेवागिरी चषक 2021 दसवडी या ठिकाणी ही स्पर्धा खेळली जाईल. कृष्णामाई स्टेडियम. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. ती स्पर्धा शुक्रवार 7 मे 2021 ते 3 मे 2021 या रोजी खेळवली जाईल. 9 मे का 7 मे 2021 ते 9 मे 2021 रोजी ही स्पर्धा गावी खेळवली जाईल. सेवागिरी चषक 2021 दसवडी वाई कृष्णामाई स्टेडियम आणि ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ लॉट सिस्टमने खेळतील आणि वाईमध्ये फर्स्ट टाइम यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा नक्कीच केली जाईल. पंकज वाडकरच्या बॉलवरती ते मात्र फटका खेळून काढलाय. फाईन लेग सीमारेषा पार मिळतील या बॉलवरती रन्स. 6 येतोय षटकार. आता मात्र विशाल बनगेने दाखवलाय आपला दमखम. पहिल्या बॉलपासून आक्रमण सुरू केलंय आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय गोलंदाजी मार्गवरती पंकज वाडकर अनुभव चांगला आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा, परंतु चांगले बॉल त्यांना डिलिव्हर करावे लागतील कारण समोर फलंदाज विशाल बनगे डावखोरा फलंदाज आहे. येस नक्कीच सर, स्वतः कर्णधार आहेत आणि आज कॅप्टन इनिंग महत्त्वपूर्ण ठरेल त्यांच्यासाठी, जिथे मात्र राहुल बनगे साहिल हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर मात्र अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय राहुल बनगेकडून. गोलंदाजी मार्गवरती पंकज वाडकर यांना आमंत्रित केलं आहे. 4थं षटक असेल, हाणामारीचं षटक आहे, महत्त्वपूर्ण षटक आहे, परंतु त्याच्यावरती मात्र पहिल्याच चेंडूवरती हल्ला बोल केला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 टप्पा चेंडू घेऊन 4 धावांसाठी गेला आहे. आता मात्र उरलेले असतील 5 चेंडू आणि या 5 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं असेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती पंकज वाडकर आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण वाई प्रीमियर लीग सातत्यपूर्व पाहत आहोत. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे वाई प्रीमियर लीगसाठी. मैदानाच्या आतमध्ये पंकज वाडकर गोलंदाजी मार्गवरतून निघतील. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन चढवलाय प्रहार, चेंडू सरळ जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 1 वार चेंडू सीमारेषा पार मिळतील धाबा. 6 येतोय षटकार. तर नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फलंदाजी केली. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन मारलेला हा फटका, काय मिडल ऑफ द बॅट केला, काय टायमिंग आहे विशाल बनगे यांचं कौतुक करावं लागेल. आणि नक्कीच ज्या पद्धतीने स्वतः कर्णधार आहेत, आज मात्र जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि एक चांगली इनिंग, एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण विशाल बनगे यांना पाहतोय. तर हेमंतजी चोरगे यांच्या माध्यमातून पंकज वाडकर यांच्यासाठी हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, धन्यवाद. परंतु समोर विशाल बनगे आहे, जिथे मात्र तुटून पडलाय. आता मात्र या बॉलला खोदून काढलेला फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचं जोखीम, एकाला सॅक्रिफाईस करावं लागेल आपल्या विकेटचं. प्रश्नचिन्ह आहे, कोण माघारी येईल. नक्कीच या बॉलवरती नक्कीच एकाला माघारी परतावं लागेल. धावफलकावरती आपण 6व्या धावा लागल्या. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र मनोज बनगे या खेळाडूला माघारी परतावं लागतंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. क्रमांक 5 वरती फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज लोहार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि कित्येक वेळा ज्या वेळेस आक्रोशी संघ अडचणीमध्ये होता त्या वेळेस सूरज लोहारने चांगला खेळ करून दाखवलाय या आक्रोशी संघासाठी. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, नाव आहे सूरज लोहार. फुल टॉस, उत्तर साजेस नाही. या बॉलला तुम्ही कोणत्याही रिझन मध्ये खेळू शकले असे, परंतु फुल टॉस साठी रेडी नव्हते.
इथे मात्र काय घडलंय नक्कीच पंचांनी बोट उचलले आणि ज्या अर्थी फुलटॉस चेंडू संतोष सर कोणत्याही दिशेला तुम्ही खेळू शकता, लेग साईड, ऑफ साईड, ऑन दी राईस, फटका कुठेही मारू शकत होता, परंतु या फटक्याला ऑन दी राईस खेळलं. फाईन लेग पूर्ण खाली होता, डीप मिड विकेटला तुम्ही फटका खेळू शकला असा, डीप स्क्वेअर लेगला या चेंडूला बाहेर पाठवू शकला असा, परंतु उत्तर साजेसं नाही या बॉलला. नक्कीच सर, फुलटॉस चेंडू तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकता. मोठा फटका खेळायचा होता, बॅटचा वरचा हिस्सा लागलाय, समोरच्या दिशेने चेंडू गेला. तदनंतर मात्र अगदी घाई केली होती, त्यांना स्ट्राईक घ्यायची होती. आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विशाल बनगे तंबूच्या आसऱ्याला आपण जाताना पाहायला मिळतोय, परंतु चांगली फलंदाजी केली, अगदी साजेशी फलंदाजी केली आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये मात्र आकुशी संघ यशस्वी ठरतोय. आणि ज्यावेळेस आपण पाहिलं की राहुल बनगे सारख्या फलंदाजची विकेट गेली, साहिल माघारी परतला, असं वाटलं कुठेतरी 40च्या आतमध्ये आक्रोश संघ थांबणार की काय, परंतु जर तरला महत्त्व नाही, चांगली फलंदाजी तदनंतर विशाल बनगेने करून दाखवली आणि कुठेतरी 45 आकड्याच्या वरती कुठेतरी स्कोर बोर्ड नेण्याचा प्रयत्न या आक्रोशी संघाचा आहे. नक्कीच चांगली फलंदाजी झाली आणि एक सन्मानजनक धावसंख्या बोर्डवरती नक्कीच लावण्याचा प्रयत्न केला आहे, कारण त्यांच्याकडे ही चांगली गोलंदाजी आहे. परंतु मित्रांनो, बोरगाव संघ हा फलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे. अगदी तोडीस तोड उत्तर मात्र या मॅचमध्ये दिलं जाईल. नक्कीच ज्या अर्थी तुल्यबन संघाविरुद्ध मातब्बर संघ येऊन भिडला, याही संघाकडे फलंदाजीची लाईनअप खूप मोठी आहे. ज्या अर्थी आपण चर्चा करतो, अमित वाडकर खूप मोठं नाव आहे, जयराज वाडकर अर्थात बंड्या खूप मोठं नाव आहे, यस उजव्या बाहेर पंच आपल्याकडे वळतील, हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धावफलकावरती. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो दशरथ वाडकरी फलंदाजी करू शकतो, अशी बरीचशी नावं या संघामध्ये आहे की जिथे मात्र फलंदाजी चांगली करू शकतात. त्यांच्यासमोर कितीही मोठा स्कोर असू द्या, त्याचं प्रत्युत्तर देण्याचा दमखम या खेळाडूंकडे आहे. इथे मात्र स्लोअर वन बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एक धाव निश्चित अंकित झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि नक्कीच निर्णायक टप्प्यामध्ये जेव्हा आपण पाहतो षटक असतं त्यावेळेस स्लोअर वन चेंडू, चांगले चेंडू पाहायला मिळतात आणि तो चेंडू इथे मात्र असरदार ठरतोय. स्लोअर वन चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय पंकज वाडकर यांनी. नक्कीच सर, पंकज वाडकरकडे एक मोठा अनुभव आहे. आज महत्त्वपूर्ण षटक, चौथं षटक हाताळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंकज वाडकर. शेवटचा चेंडू असेल, यस अतिशय चांगला चेंडू, परंतु याही चेंडूला उडवलं. यस क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळते. धावफलक जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या बोर्डवरती लागतायत 52 धावा. 53 धावांचं टार्गेट असेल बोरगाव संघासमोर. तर नक्कीच चांगली फलंदाजी झाले, जशास तसं उत्तर देताना आपल्याला संघ पाहिलाय. 52 धावा बोर्डवरती लागल्यात, 53 धावांचं अवघड असं आव्हान. परंतु ज्या पद्धतीने आपण बोरगाव संघाची सातत्यपूर्व चर्चा केली जाते, त्यांच्याकडेही चांगली फलंदाजी आहे आणि या धावा सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये चेस केल्या जात आहेत का, हे सुद्धा पाहणं गरजेचं. 53 धावांचं लक्ष असेल, त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. येणारे बॉल 24 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. समीकरण आपण नव्याने मांडूया. जिद्द, परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी तुम्हाला या मॅचच्या दरम्यान दाखवावं लागेल, कारण तुल्यबन संघाविरुद्ध मातब्बर संघ येऊन भिडलाय. वाई पश्चिम भागामध्ये या दोन संघांचा चांगला बोलबाला आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबल खेळाडू आहेत, ज्यावरती आपण चर्चा करतो. एक चांगली हातगाईची स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिलं सत्र आपण पाहिलं, 52 धावा धावफलकावरती लावल्यात. अकोशी संघाने 53 धावांचं टार्गेट ठेवलंय CKM बोरगाव संघासमोर. आणि ज्यावरती आपण चर्चा करतो, मेहनत, तुम्ही परिश्रम घ्या. बरीचशी उदाहरणं आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे तामिळनाडू राज्यातलं, जिल्हा आहे सालेम, गाव आहे चिन्मापमटी. या गावचा खेळाडू, वय वर्ष आहे 29. अतिशय आत्ताच्या घडीला हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. ज्या अर्थी चर्चा केली की लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळला, तदनंतर जर आपण पाहिलं तर हा खेळाडू चिन्मापमटी गावातून टेनिस बॉल क्रिकेट खेळ. त्याचबरोबर आदरणीय शिवाजी चौधरी साहेब यांचाही यथोचित असं सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय शिवाजी चौधरी यांचाही यथोचित असं सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर भिवाजी चौधरी यांचाही व्यासपीठावरती यथोचित असं सन्मान केला जातोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र तुंबळ युद्ध रंगलंय. वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची.
परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा. जाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला आहे अमित वाडकर तर दुसऱ्या बाजूला दशरथ वाडकर. ही तारे सिताऱ्यांची जोडी बोरगाव संघाची मैदानाच्या आतमध्ये, आणि या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती साहिल बने एक उदयनमुख खेळाडू आहे या आक्रोशी संघाचा. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की फलंदाजी मार्कवरती आता मात्र स्ट्राईक करतील अमित वाडकर, ज्यावरती आपण चर्चा करतोय. 40+ खेळाडू आहेत, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा ग्रामीण क्रिकेटमध्ये यांनी एक चांगलं योगदान दिलं. आणि ज्यावरती आपण अमित वाडकर यांची चर्चा करतो, ज्या दिवशी स्वतःचं लग्न होतं त्या दिवशी पहिल्यांदा आमदार चषकाची फायनल खेळली आणि तदनंतर लग्नासाठी स्वतःच्या दाखल झाले. म्हणजे किती क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम अमित वाडकर यांचं दिसलं त्या दिवशी. तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू साहिलने फेकलाय, एक उसळी घेणारा चेंडू, या चेंडूला मात्र सोडून दिले. आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचाकडून. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरबोर्डवरती लावली जाईल. त्याचबरोबर युवा उद्योजक बापू भनगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा येतोची तसा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर बाबू बनगे यांचाही या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय अमित वाडकर यांची प्रगल्भ असा अनुभव आहे. लेदरच्या बऱ्याचशा मॅचेस त्यांनी खेळलेल्या आहेत आणि स्वतः कर्णधार पद लेदर बॉल क्रिकेटमध्ये नवी मुंबई पोलीस टीमच्या माध्यमातून त्यांनी भूषवलेलं आहे. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. अकूट टप्पा इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यस, इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्रीट असेल तदनंतरच्या बॉलवरती. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय अमित वाडकर यांच्याबद्दल, अतिशय चांगला खेळाडू. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की सातारा टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये याही खेळाडूच्या नावाची वर्णी होती, परंतु मी म्हणेन कामानिमित्त त्यांना तिथे मात्र यायला मिळालं नाही. परंतु तेही खेळाडू तुम्हाला त्या प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसले असते. फलंदाजी मार्कवरती अमित वाडकर होतील सज्ज. तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, जिथे मात्र व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. या चेंडूला आडव्या बॅटने खेळलं. यस, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरचे फेक केली जाईल, तोपर्यंत एका धावेवरती थांबावं लागेल. आपण जर पाहिलं तर पहिले दोन चेंडू नक्कीच उसळी घेणारे चेंडू होते. एक व्हाईट बॉल, तदनंतर आला नो बॉल. परंतु यानंतर एक चांगला चेंडू फेकलाय आडव्या बॅटनी. नक्कीच अमित वाडकरनी खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर बोर्डवरती अंकित केले. आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे सर दोन संघांसाठी. सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय. महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. अगदी कोविड-19 या आजाराने अगदी डोकं वर काढले आणि ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतर क्रिकेट कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणं. त्यासाठी अगदी ओढ लागली प्रत्येक संघाची की ही ट्रॉफी आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. त्यासाठी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. राहुल बनगे त्याच्या खाली. दशरथ वाडकर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा एक उदयनमुख खेळाडू चाललाय माघारी. मोठा प्रहार चढवायला गेला. साहिल भनगेने मिळवले ही महत्वाची विकेट. आता मात्र दारोमदार अमित वाडकर यांच्या खांद्यावरती असेल, ज्यावरती अनेक असंख्य रेकॉर्ड अमित वाडकर यांच्या नावावरती आहेत. 6 बॉल 6 षटकार असेल, अनेक अर्धशतके खेळले असतील. वन मॅन आर्मी कित्येक वेळा बोरगाव संघाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये लढलेले आहेत, परंतु कित्येक वेळा आक्रोशी संघ त्यांच्या समोर आलेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली या स्पर्धेमध्ये. वागेश्वरी चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा दाखवायचा आहे आपला एक चांगल्या खेळाचं सादरीकरण. नक्कीच सर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्वतः राहुल बनगे त्या ठिकाणी होते. एक चांगला झेल घेतलाय. महत्त्वपूर्ण खेळाडू होता दशरथ वाडकर. अनेक मॅचेसमध्ये चांगली फलंदाजी केले. अनेक मॅचेस स्वतःच्या संघासाठी जिंकून देणारा हा दशरथ वाडकर आता मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिलकडून. विनंती असेल प्रेक्षकांना सहकार्य करा. गालबोट लागणार नाही या स्पर्धेला, काळजी घ्या, दक्षता घ्यायची आहे, विनंती आहे प्रेक्षक वर्गाला. आपण सहकार्य करा, या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. मॅच चालू राहील, प्लीज विनंती असेल. राहुल बनगे प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये या. प्रेक्षकांनी एका जागेवरती जमू नका, आपल्याला विनंती असेल. प्रेक्षकांना विनंती असेल.
चला मॅच चालू करा, विनंती असेल विशालला. राहुल बनगे चला मैदानाचा ताबा घ्या, मॅच चालू ठेवा. पंचांना विनंती असेल प्लीज, आपल्याला विनंती असेल चला मॅच चालू ठेवा. प्रेक्षकांनी प्लीज सर्वांना विनंती असेल आपण सहकार्य करा. या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. स्पर्धा आपली आहे. विनंती करतो, नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांची नजर या स्पर्धेवरती आहे. काळजी घ्या मित्रांनो, सर्वांना सांगतोय सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा उपयोग करा आणि कोणतंही कृत्य असं करू नका मैदानाच्या बाहेर की या स्पर्धेला गालबोट लागेल. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. ज्यार्थी आपण चर्चा करतोय एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल बनगेला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. दशरथ वाडकर या खेळाडूला त्याने माघारी पाठवलाय. साहिल गोलंदाज निघतायत. नक्कीच अमित वाडकर त्यांच्यासमोर एक मोठं नाव आहे. खऱ्या अर्थाने वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, सातारा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, नवी मुंबई पोलीस यांच्याकडूनही त्यांना आपण खेळताना पाहिलंय. लेदर बॉल क्रिकेट खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवलंय. त्याचबरोबर डेनिस 11 या संघाकडूनही त्यांना आपण खेळताना पाहिलंय. तर महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. येस, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत एका धावीवरती मात्र थांबवलं जात आहे. तर दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, काटेकी टक्कर आहे. एक युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. एका बाजूला बोरगाव तर एका बाजूला आकोशी संघ. आकोशी संघ आपण ज्या पद्धतीने पाहिलं, जिथे मात्र साहिलची विकेट पहिल्या षटकामध्ये घेतली होती, राहुललाही परतवलं होतं. तदनंतर विशाल बनगे असतील, अतिशय चांगली फलंदाजी केली. 52 धावा बोर्डवरती लावल्या. 53 धावांचं टार्गेट घेऊन बोरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना. प्लीज विनंती असेल गर्दी कमी करा. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडी गर्दी कमी करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. शैलेश वाडकर इथे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा झटका, दुसरा हादरा. आणि ज्यार्थी आपण चर्चा करतो, संधी मिळाली होती, प्रमोट केलं होतं 3 नंबरवरती, परंतु पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ॲबिलिटी त्यांच्याकडे होती, परंतु इथे मात्र कव्हर रिझनमध्ये पकडली त्यांची झेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. आता मात्र खूप मोठी जबाबदारी जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो, अमित वाडकर यांच्या ताळमेळीमध्ये तयार झालेला खेळाडू जर कोण असेल तर नाव आहे जयराज वाडकर. म्हणजे एका बाजूला शिष्य तर दुसऱ्या बाजूला गुरु, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये CKM बोरगावसाठी मैदानाच्या आतमध्ये लढेल. गावासाठी, गावच्या विजयासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आम्हाला लढताना दिसेल. परंतु गोलंदाजी मार्गवरती साहिलने ज्या पद्धतीने षटक हाताळलं, 2 विकेट त्याने मिळवल्या. इथे मात्र फक्त आणि फक्त सन्मान दिला, फेक केली जाईल. एकदा इथे मात्र निश्चित अंकित होते, डायरेक्ट हिट. पंचांकडे इथे मात्र दाद मागितली या चेंडूच्या पाठीमागे. त्याचबरोबर सन्माननीय श्री भिकूशेठ बनगे समाजसेवक यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सन्माननीय श्री भिकूशेठ बनगे समाजसेवक यांचा येथून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. षटक क्रमांक 1 मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. 1 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते 5 धावा. 53 धावांचं टार्गेट आपण पाहतोय चेस करत असताना हा संघ. महत्वपूर्ण 2 विकेट, 5 धावा बोर्डवरती लागल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 धावांची गरज असेल, 48 धावांची गरज असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय, वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरं. खऱ्या अर्थाने वाईट टेनिस बॉल क्रिकेटची नामांकित स्पर्धा पाहताय. आणि कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं, कारण जिथे मात्र आपण पाहिलं कोविड-19 हा आजार अगदी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत देश पसरतोय. या काळात मात्र अतिशय नियमांचं तंतोतंत पालन करून ही स्पर्धा साजरी केली जाते. त्यामुळे आयोजन कमिटीचं खास करून या ठिकाणी खूप सारं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्क आमंत्रित केलंय. मेन गोलंदाज असतील, स्वतः कर्णधार गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत विशाल बनगे. परंतु खऱ्या अर्थाने वाई असोसिएशन किंवा वाई 11 ची महत्वपूर्ण जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला अमित वाडकर तर एका बाजूला जयराज वाडकर बंड्या. कारण जिथे आपण सर विचार करतोय 18 चेंडू 48 धावांची गरज आहे, मोठे फटके येणे गरजेचं असेल. काय म्हणाल सर? नक्कीच ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवरती आता मात्र
विशाल बनगेला बोलवलं आणि ज्या ज्या वेळेस अकोशी संघाने मॅचेस जिंकल्या त्यावेळेस विशाल बनगे 3 ते 4 ओव्हरचं षटक फेकले, परंतु ज्या ज्या वेळेस आपण पाहतो सिक्कीम बोरगाव संघ जिंकलाय त्यावेळेस अमित वाडकर असेल, जयराज असेल, दशरथ असेल, बरेचसे खेळाडू आहेत ज्यांची फलंदाजी खूप निर्णायक ठरली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जयराज वाडकर होईल सज्ज. यस, इथे मात्र प्रयत्न फसलाय. ही खूप महत्त्वाची विकेट आहे. या खेळाडूकडे अशी ॲबिलिटी आहे 3 बॉल 3, 4 बॉल 4 षटकार मारू शकतो. नाव आहे जयराज वाडकर आणि कित्येक वेळा त्याने करून दाखवलेलंही आहे. लागोपाठ 2 बॉल 2 असतील, मोठे फटके त्याने खेळलेले आहेत. ॲबिलिटी त्याच्याकडे चांगली आहे, क्षमता त्याच्याकडे चांगली आहे. परंतु नक्कीच सर अमित वाडकर हा खेळाडू आपण पाहिलं इथे मात्र अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. याच मैदानावरती नगरसेविका चषक असेल, अनेक स्पर्धा गाजवताना आज मात्र जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. मोठे फटके खेळावे लागतील. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला. यस, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहेत. तर या क्षेत्ररक्षकाचं खूप सारं कौतुक करेन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. 2 धावा नक्की स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 53 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. यस, याही चेंडूला आडव्या बॅटनी खेळलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र एका धावेने थांबवलं जात आहे. 8 धावा बोर्डवरती लागतायत सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा केली अकोश संघाने मॅचेस ज्यावेळेस जिंकलेल्या आहेत त्यावेळेस या विशाल बनगेने 3 ते 4 ओव्हरचं षटक फेकलेलं आहे. आपण सातत्यपूर्व चर्चा करतोय. या षटकाला जर फोडतोय सिक्कीम बोरगाव संघ तर मी म्हणेन 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये हल्लाबोल करू शकतो आणि ही मॅच खिशामध्ये घालू शकतो. नक्कीच आता मात्र जयराज वाडकर एक मोठं नाव आहे स्ट्राईक एंडला. यस, इथे मात्र पहिल्या चेंडूला उडवलंय. काय फटका खेळलाय, हवाई फायर. जयराज वाडकर ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. क्या बात आहे. आणि नक्कीच ज्या अर्थी आपण जयराजची चर्चा केली ॲबिलिटी याच्याकडे आहे, क्षमता आहे. कित्येक गोलंदाजांविरुद्ध याने मोठमोठे प्रहार चढवलेले आहेत, परंतु आता मात्र सूत्र आपल्या हाती घेतले. सुरुवातीच्या बॉल्समध्ये तो थोडासा फसला, परंतु या बॉलला पहा मिडल ऑफ द बॅट घेतला, काऊ कॉर्नर सीमारेषा त्याने तोडून दाखवली. येस, गरज होती कारण जिथे तुम्ही मोठी धावसंख्या चेस करताय त्या ठिकाणी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र खऱ्या अर्थाने जबाबदारी स्वतःवरती घेताना जयराज वाडकर इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. येस, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर केलं जातंय, फेक केली जाते तोपर्यंत मात्र एका धावेवरती थांबवलंय. ही जोडी महत्वपूर्ण ठरेल. अगदी शेवटपर्यंत चांगली बॅटिंग करावी लागेल दोघांनाही. एका बाजूला तुम्ही पाहताय अमित वाडकर एक मोठं नाव, तर दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर बंड्या. या जोडीवरती पूर्णपणे दारोमदार असेल या मॅचचा. गोलंदाज निघतायत विशाल. यस, इथे मात्र कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरच्या वरून चेंडू उडवला. यस, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. तर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 16 धावा. तर प्रशांतजी वरे यांच्या माध्यमातून जयराज वाडकरच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर इथे मात्र आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 16 धावा बोर्डवरती लागतायत. म्हणजेच आपण समीकरण 99 मांडीन तुमच्या समोर आपण पाहतोय. इथे मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 53 करायची आहेत ना. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय जिथे मात्र तुंबळ युद्ध रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय बोरगाव संघ तर एका बाजूला अकमय क्रिकेट क्लब अकोशी संघ. 12 चेंडू 37 धावा. 2 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनेकदा हे कारनामा करताना आपण या 2 खेळाडूंना पाहिलंय. अमित वाडकर आज मात्र स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गावासाठी या सेमीफायनलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 18.5ची सरासरी हवी आहे. इथे मध्ये संदेशजी सनस यांचं आगमन झालं, ज्यांचं योगदान आम्हाला सातारा क्रिकेटला लाभलं, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. यस, राहुल बनगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. यस, पहिल्या चेंडू अतिशय चांगला चेंडू ऑफस्टमच्या चेंडू बाहेर पिच केलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल. जबाबदारी आहे या ठिकाणी नक्कीच अमित वाडकरच्या खांद्यावरती. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय राहुल बनगेचं महत्त्वाचं षटक असेल आणि शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती अकोशी संघ देईल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. यस, राहुल बनगे निघतायत.
हो, या चेंडूला कार्पेटच्या साह्याने समोरच्या दिशेने खेळ. यस, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाते. आता मात्र जयराज वाडकरला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. बंड्या या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आज मात्र स्वतः कर्णधार आहेत या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये, आणि एक कॅप्टन इनिंग तुम्हाला खेळावी लागेल. 10 चेंडू 35 धावांची गरज या मॅचमध्ये. कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. 10 चेंडू 36 धावा. काय घडणार, काय बिघडणार? यस, जयराज वाडकर, फटका फसला. यस, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत. जयराज वाडकरला परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. एक मोठी विकेट निलेश सर. आणि ज्या अर्थी आपण पाहतोय कित्येक वर्ष जयराज आणि राहुल एकत्र खेळलेले आहेत, म्हणजे पडती बाजू सर्वांना माहिती आहे कोणाची कोणती पडती बाजू आहे. आता मात्र जमेची ठरली राहुल बनगेसाठी. अक्कूट टप्प्याचा बॉल त्याने पिच केला आणि जयराज वाडकरला अक्कूट टप्प्याला पुल करता आला नाही. चेंडू फळीची वरची कडा बॉलने घेतली आणि ते मात्र एक साधा सोपा झेल राहुल बनगेने स्वतः पकडलाय. आणि खूप महत्वाची जबाबदारी असेल राहुल बनगेच्या खांद्यावरती या षटकामागे. परंतु ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, अमित वाडकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ही मॅच कोणाच्या बाजूने झुकेल सांगणं कठीण आहे. येस, आता मात्र अमित वाडकर यांच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, 36 धावांची गरज असेल. हो, इथे मात्र मोठा फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा अमित वाडकरच्या बॅट मधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच, जसं सर तुम्ही सांगितलं, अमित वाडकर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना बोरगाव संघाच्या दिशेने असेल. पहिल्या चेंडूवरती जसं विकेट गेली तदनंतर येणारा चेंडू आपण पाहिला, त्या चेंडूवरती पुल केलाय, पुल सक्सेसफुल. 6 धावांसाठी अमित वाडकर, ब्रँडेड फटका. नक्कीच कित्येक वर्ष हा खेळाडू क्रिकेटची सेवा करतोय. आणि पहा, क्रिकेटचे तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते ना, या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. याही बॉलला फटका कार्पेटचा चांगला आलाय. कावू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल. इथे मात्र जोखीम, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला करावं लागेल आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस. माघारी परतावं लागेल इथे मात्र रोहन वाडकर या फलंदाजाला. आणि ज्या अर्थी अमित वाडकर स्ट्राईक वरती राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या अर्थी त्याने प्लॅनिंग केलंय की इथून पुढचे सर्व बॉल मला खेळायचेत आणि जे बॉल मला मिळतील त्याला सीमारेषे पार पाठवायचे. नक्कीच सर, परिपूर्ण अगदी मॅचची जबाबदारी घेताना मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकरला आपण पाहतोय. 7 चेंडू 29 धावा. नक्कीच हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय, परंतु खरा हिरो असेल या मॅचचा अमित वाडकर. ही मॅच जर बोरगाव संघासाठी घेऊन जात आहेत. अनेक मॅचेसमध्ये अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. आज मात्र महत्वपूर्ण खेळ असेल अमित वाडकरचा. येस, या बॉलला फक्त एक धाव घेतली जाईल. आता मात्र आव्हान तुमच्या समोर असं असेल, येणारे बॉल 6 रन्स बनवायच्या आहेत. 28 समीकरण आपण नव्याने मांडूया. ॲबिलिटी अमित वाडकरकडे आहे, जिथे मात्र 6 बॉल 6 षटकार या खेळाडूच्या नावावरती विक्रम आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 बॉल 5, 4 बॉल 4 अनेक वेळा या खेळाडूने मारलेले आहेत. परंतु शेवटचं षटक जबाबदारी आक्रोशी संघाच्या माध्यमातून खूप महत्वाची असेल. समोर फलंदाज अमित वाडकर आहे. वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, कित्येक काळ क्रिकेटची सेवा, कित्येक गोलंदाजांविरुद्ध प्रहार, दोन्ही फॉर्मॅटचा अनुभव आहे. लेदर बॉल तितका चांगला खेळलाय, टेनिस बॉल तितका चांगला खेळतो आहे. म्हणजेच की काय, जबाबदारी खूप मोठी असेल इथून पुढच्या गोलंदाजाच्या खांद्यावरती. नक्कीच सर, जिथे मात्र अमित वाडकर यांच्याशी नक्कीच मी सकाळी चर्चा केली. त्यांनी सांगितलं गेली सातत्यपूर्व 2 वर्ष फॉर्म चांगला नाही, परंतु मॅचेसही संघाला जिंकून देण्याच्या आहेत, त्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. आज मात्र मोठी जबाबदारी आहे आणि 6 चेंडू 28 धावा. जसं तुम्ही सांगितलं की या फॉर्मॅटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार आहेत. 4 चेंडू 4 चौकार त्यांनी षटकार मारले, 3 चेंडू 3 षटकार मारलेत. परंतु आज मात्र 6 चेंडू 28 धावा. एक मोठं आव्हान आहे अमित वाडकर यांच्या समोर. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती बोलवलाय दीपक बनगे. म्हणजे ज्या अर्थी वाई पश्चिम भागाचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं, ज्या वेळेस अमित वाडकरने सुरुवात केली त्याच वेळेस दीपक बनगेने सुरुवात केली क्रिकेटच्या पटलावरती. ज्या वेळेस आकुश संघामधून दीपक बनगे स्कोर मारायचा, त्यावेळेस बोरगाव संघाच्या माध्यमातून अमित वाडकर त्या धावा चेस करायचा. असं कित्येक वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि ते बॅटल पाहायला मिळाले, परंतु निघाला दीपक बनगे. यस, या चेंडूला प्रहार मोठा. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. येथील धावाचा एक जुन्या मॅचची अनुभूती येईल. पहिल्याचं क्रिकेट जे घडून गेलं त्या घडलेल्या क्रिकेटची अनुभूती या मैदानावरती येणार आहे. कित्येक वेळा
दीपक बनगे आणि अमित वाडकर समोरासमोर आलेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु तो योग आज मात्र या चषकामध्ये आलाय. नक्कीच सर, जिथे मात्र बॅटल लंगलंय जसं तसं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना अमित वाडकर, दीपक बनगे निघतायत. येस, या चेंडूला सोडून दिलंय, स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आता मात्र समीकरण आपण सर नव्याने मांडूया. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 21 धावांची गरज असेल. महत्वपूर्ण चेंडू असतील हे. 5 चेंडू ठरवतील कोणता संघ सेमीफायनल क्रमांक 2 पार करेल, कोणता संघ चॅम्पियन होईल, या अगदी मेगा फायनल मध्ये खेळेल. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय. अमित वाडकरची इनिंग मात्र संपुष्टात येते. एक मोठा मासा, एक मोठा झटका लागतोय अमित वाडकरच्या रूपामध्ये. तर नक्कीच एक मोठी विकेट असेल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 4 चेंडू 21 धावांची गरज असेल. एक मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी साहिल आहेत, त्यांनी अतिशय चांगला झेल पकडलाय. अमित वाडकर यांना परतावं लागतंय, तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. काय घडणार, काय बिघडणार या मॅचमध्ये? सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय. वागीश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. तर नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय ओमकार वाडकर आणि विपुल वाडकर हे 2 फलंदाज. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. अजून काय ट्विस्ट येतोय का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. मॅच अजूनही ऑन आहे. बोरगाव संघासाठी इथून पुढे या धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु चौकार षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. निघालाय दीपक बनगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरतून. एक षटकार नक्कीच खाल्ला, परंतु अमित वाडकरची विकेट याने मिळवली आहे. फटका पहा फसलाय नक्कीच. कव्हर रिझन मध्ये या बॉलला पकडला जाईल, फेकला जाईल, परंतु 2 धावा नक्कीच अंकित होतील. आता मात्र 3 बॉल तुमच्याकडे असतील, रन्स तुम्हाला बनवायचे आहेत 19. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सिक्कीम बोरगाव संघासमोर असेल. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर होता असं वाटलं होतं की हे आव्हान सोपं आहे, लागोपाठचे 4 बॉल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतील की काय, प्रश्नचिन्ह होतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, तुमच्या चांगल्या खेळाच्या सादरीकरणाला खूप चांगलं महत्व आहे. येस, 3 चेंडू 19 धावा. अनेकदा टेनिस क्रिकेटमध्ये आपण ह्याच धावा होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं. आता मात्र 3 चेंडू 19 धावा आणि स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय विपुल वाडकर, दीपक बनगे निघतायत. यस, या चेंडूला उडवलाय, काय फटका खेळला. यस, हवाई फायरचा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सरळ सीमा रेषे पार. 6 धावांसाठी विपुल वाडकर ब्रँडेड फटका. 6 धावा. 2 चेंडू 13 धावांची गरज असेल. निलेश सर, अजूनही मॅच संपलेली नाहीये. नक्कीच ज्या अर्थी एखादा खराब बॉल आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 बॉल 2 षटकार संघ जिंकू शकतो सिक्कीम बोरगाव संघ. जर कुठेतरी एखादा फलंदाज, ज्या अर्थी आपण चर्चा केली, दशरथ एखादा षटकार मारून जर गेला असता आणि त्यानंतर आपण चर्चा करतोय 2 बॉल 13 रनची गरज. समीकरण आपण नव्याने मांडूया. येस, 2 चेंडू 13 धावा असणार. दीपक बनगे अतिशय अनुभव गोलंदाज निघतायत. याही चेंडूला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. येस, फील्ड केला जाईल. आता मात्र औपचारिकता असेल या मॅचमध्ये. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सेमीफायनल क्रमांक 2 जिथे मात्र बोरगाव आकोशी. 1 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. इथे मात्र लो फोल टॉस. या लो फोल टॉसला उडवलं. येस, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अगदी झेल पकडला जातोय. परंतु मित्रांनो, सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बोरगाव आकोशीमध्ये आकोशी संघ विजयी ठरतोय, मेगा फायनल मध्ये दाखल होतोय वागेश्वरी चषक 2021 या स्पर्धेमध्ये. चला, चिखली आणि बोरगाव संघ टॉस साठी या. 3 ओव्हरचा 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांचा सामना असेल. प्लीज या. विनंती असेल आपल्याला 3रा आणि 4थ्या क्रमांकासाठी